Hey guys, what's up? Good afternoon. Today we are going to learn a new beautiful poem from 10th standard English textbook. That is 1.1, A Teenager's Prayer. I repeat, the title of this poem is A Teenager's Prayer. किशोरवयीन मुलांची प्रार्थना. This beautiful poem is written by J. Morse. Guys, do you know about J. Morse? I tell you. Guys, J. Morse is a very popular and famous poet in English literature. In this poem, the poet says to us and every teenager's children, this stage is very important stage in everyone's life, every child, teenager's life, because in this stage, the various decision takes to teenagers, and also they have choose their road of life future in this stage. That's why poet says to us, this stage is very important stage. So the poet described the nature of teenagers through this poem, like how they are thinking, how they are feeling, how they are tackle their problem, how they are solving their problems, etc. Or more about information described in this poem through this poem. विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या 10वीच्या पुस्तकातील नवीन कवितेस सुरुवात करत आहोत. सर्वात प्रथम आपल्या सिलेबसमध्ये कविता आलेली आहे, जिचे नाव आहे किशोरवयीन मुलांची प्रार्थना, अ टीन एजर्स प्रेयर. ही एक अतिशय सुंदर अशा प्रकारची कविता लिहिलेली आहे जे मोर्स या कवींनी. कवी सांगतात या कवितेच्या द्वारे की ही एक टीन एजर म्हणजे किशोर वय जे असतं हे वय अतिशय महत्त्वाचं असतं किशोरवयीन मुलांसाठी. तसं पाहिलं गेलं तर 4 महत्त्वाच्या अवस्था असतात: बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. त्यापैकीच ही एक किशोरावस्था जी अतिशय महत्त्वाची असतात आणि तुम्ही सर्वजणसुद्धा याच अवस्थेतून जात आहात. एक टीन एजेस म्हणजे ज्यांच्या वयाच्या शेवटी नॉर्मल जसे की टीन लागलेलं असतं इंग्लिशमध्ये, ते टीनेजर्स समजले जातात. तर कवी सांगतात की ही अवस्था अतिशय महत्त्वाची असते. वेगवेगळे निर्णय, वेगवेगळे डिसिजन्स त्यांना या वयामध्ये, या अवस्थेमध्ये एकट्यांनाच घ्यावे लागतात मुलांना. या अवस्थेतील मुले कसे विचार करतात, त्यांना जर एखादी समस्या किंवा एखादा प्रश्न असेल समोर त्यांच्या, तर ते कसं सोडवतात, याबद्दलच्या मार्गदर्शन या कवितेमध्ये मुलांना केलेले आहे. थोडक्यात ही कविता म्हणजे किशोरवयीन मुलांनी देवाकडे केलेली एक प्रार्थना आहे. ते खूप गोंधळलेले आहेत. या गोंधळलेल्या अवस्थेतून त्यांना बाहेर पडायचं आहे, यासाठी ते देवाला प्रार्थना करत आहेत या कवितेच्या द्वारे, कवितेच्या माध्यमातून. सो गाइज, let's start. Let's begin with this poem in details. Okay? I have my own book. If you have your own books, so open your textbook, page number 3. Listen carefully. Okay? First stanza. Each day brings new beginnings. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. Each day brings new beginning. प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात घेऊन येतो. Decision I must make. आणि जे निर्णय मला घ्यावे लागतात,
जो दिवस जगत असताना वेगवेगळे डिसिजन्स, वेगवेगळे निर्णय मला घ्यावेच लागतात. हा एक टीनेजर्स म्हणत आहे, हा एक किशोर वयातील मुलगी म्हणत आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आय एम द ओनली वन, आणि मी एकच आहे आणि मला एकच मार्ग निवडायचा आहे, एकट्यालाच. वन टू चूज, जो निवडायचा आहे. दॅट रोड दॅट आय विल टेक, जो रोड, जो मार्ग मी घेणार आहे, मी स्वीकारणार आहे, माझ्या जीवन जगण्याचा मार्ग तो मला निवडायचा आहे आणि तो मी निवडणारच आहे या अवस्थेमध्ये. हा एक किशोरवयीन मुलगा म्हणजे मुलगी, जे किशोरवयीन मुले असतात ते इथे सांगत आहेत फर्स्ट स्टँजामध्ये. नेक्स्ट स्टँजा. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road and that leads to great distress. पहा, इथे दोन वर्ड्स आले आहेत, हार्ड वर्ड्स. डार्केन्ड मीन इथे अंधार नाही तर इथे वाईट आहे, अँड डिस्ट्रेस मीन ताणतणाव, दुःख. सो आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आय कॅन चूज, मी निवडू शकतो. टू टेक द रोड ऑफ लाईफ, जो मी मार्ग घेतला आहे, जो माझा जीवन जगण्याचा मार्ग मी स्वीकारला आहे, तो मार्ग स्वीकारणार आहे, तो मार्ग मी स्वीकारू शकतो, तो मार्ग मी निवडू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, आणि जो मार्ग माझ्या मोठ्या यशाचं नेतृत्व करणार आहे, जो मार्ग मी निवडलेला मार्ग तो मला माझ्या महान मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहे, तो मी निवडू शकतो. आय कॅन चूज. और किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्केन रोड, किंवा जर मी चुकीचा मार्ग निवडला, डार्केन रोड, तो वाईट मार्ग निवडला, चुकीचा मार्ग निवडला, दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, तर तो मार्ग मला खूप मोठ्या डिस्ट्रेसमध्ये घेऊन जाऊ शकतो, खूप मोठ्या दुःखात, ताणतणावामध्ये तो मार्ग मला घेऊन जाऊ शकतो, जेणेकरून माझं भविष्य, माझं भवितव्य इथे नष्ट होऊ शकतो. नेक्स्ट सांगा. प्लीज ओपन अप माय आईज डेअर लॉर्ड. या स्टांजामध्ये हे जे किशोरवयीन मुले आहेत ते देवाला उद्देशून म्हणत आहेत. प्लीज ओपन अप माय आईज डेअर लॉर्ड. हे देवा, हे परमेश्वरा, प्लीज कृपया माझे डोळे उघडतो. म्हणजे इथे सांगायचं काय की डोळे बंद आहेत किंवा उघडे आहेत असं नाही सांगायचं, की जे हा अज्ञानरूपी जो अंधकार आहे माझ्या डोळ्यावरती तो निघून जाऊ दे, मला ज्ञान प्राप्त होऊ दे, माझे डोळे उघड, मला जाणीव होऊ दे. कशाची? दॅट आय माईट क्लिअरली सी, जे मला स्पष्टपणे पाहायचं आहे. दॅट आय माईट क्लिअरली सी, जे मला स्पष्टपणे पाहायचं आहे. हेल्प मी स्टँड फॉर वॉट इज राईट. आणि देवा मला मदत कर. हेल्प मी स्टँड, मला उभं राहण्याची मदत कर. व्हॉट इज राईट फॉर मी, व्हॉट इज रॉंग फॉर मी, माझ्यासाठी योग्य काय आहे,